श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, पुष्पा पराते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज मी इथे बघा एक शरारा पॅन्ट शिवलेला आहे आणि हा शरारा पॅन्ट आणि कुर्ती इथे मी शिवलेली आहे. तर शिवणार आहे. तर इथे बघा, आता इथे मी शरारा हा पॅन्ट कशा प्रकारे शिवत आहे तर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता हा पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला साडीपासून सुंदर असा शरारा पॅटर्न इथे ड्रेस कसा शिवायचा ते कळणार आहे. तर बघा, इथे मी शरारा पॅटर्नसाठी मी इथे बघा शरारा पॅन्ट इथे कापून घेतलेला आहे. तर मी इथे बघा, वरची जी हिप साईज आहे ती 20 इंचची कापलेली आहे. नंतर खालचा जो घेर असतो तो मी इथे 22 इंचचा कापलेला आहे. म्हणजे इथे बघा, इथे मला 41 इंच साईजचा हा लांबीचा हा शरारा पॅन्ट शिवायचा आहे. तर मी इथे काय केलेलं आहे, मी इथे जी हिप आहे ती मी इथे 20 इंच ठेवलेली आहे आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. म्हणजे मी 22 इंचचं इथे वरची साईड घेतलेली आहे. त्यानंतर जो खालचा घेर असतो तो मी इथे 22 इंचचा घेतलेला आहे. म्हणजे टोटल आपला इथे 42 इंच झालेला आहे. आणि इथे शिलाईनंतर मग 1 इंच कमी होतो, म्हणून इथे 41 इंच लांबीचा बरोबर शरारा पॅन्ट तयार होणार आहे. तर इथे बघा, इथे मी इथे बघा, हा जो घेर आहे ह्या घेर थोडा कमी पडत आहे. म्हणजे इथे जे वर्क आहे ते वर्कवर शिलाई यायला नको, यासाठी इथे बघा मी काय केलेलं आहे, इथे जे छोट्या छोट्या पट्टे जे जॉईन करून घेतलेले आहेत. दोन्ही साईडला छोट्या छोट्या पट्ट्या आपल्याला 3-3 इंचच्या जॉईन करून घेतलेल्या आहे. आता इथे बघा, इथे जी मी अस्तर घेतलेलं आहे तर हे सर्व पूर्ण याला मला 5 मीटर अस्तर लागलेलं आहे. आणि इथे बघा, मी इथे अस्तरची इथे बघा, अस्तर पण मी त्याच मापाने इथे कापून घेतलेला आहे. पण जो घेर आहे तो मी इथे जास्त घेतलेला आहे, कारण घेरला आपल्याला प्लेट्स करायचे आहे. तर इथे बघा, जे वरची साईज असते हिपची, मी इथे बघा जो मांडीची जी साईज असते तर त्या साईजला मी ते ती घेर तो जोडून घेणार आहे. तर आता इथे बघा, जे खालच्या साईडने आपल्याला जी मोड असते, खालच्या पायाजवळची जी मोड असते त्याला मी इथे बघा इथे फोल्ड करून घेत आहे. म्हणजे हे अस्तर आहे आपल्याला पूर्ण पायापर्यंत लावायचं आहे, जेणेकरून बघा हे जे कापड आहे साडीचा हा पातळ आहे, म्हणून मी इथे याला अस्तर इथे लावून घेत आहे. तर इथे अस्तरसाठी मी इथे बघा 2 इंच फोल्ड करून घेतलेली आहे. तर आता ही जी मी 2 इंच फोल्ड करत आहे ती मी एक्स्ट्रा घेतलेली आहे. म्हणजे इथे मी 22 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा, म्हणजे अशी 24 इंचचा घेतलेला आहे. तर इथे बघा, तर इथे बघा दोन्ही याला बघा मी इथे फोल्ड करून घेतलेले आहे. आता इथे बघा, इथे आपल्याला प्लेट्स करून घ्यायचे आहे. तर मी इथे जो घेर घेतलेला आहे तर हा पूर्ण वर्कचा घेर आलेला आहे. आणि इथे हा जो घेर आहे हा 3 मीटर कापडमध्ये घेर आलेला आहे. म्हणजे दोन्ही साईडचा इथे 1.5 मीटर घेर आलेला आहे. तर आता ह्या ज्या घेरला मी इथे छोट्या छोट्या प्लेट्स करून घेणार आहे. आणि जे अस्तर आपण इथे अस्तर जेवढा आपल्या अस्तरची जी लांबी आहे ती तेवढी त्यापर्यंत त्या भागापर्यंत इथे बघा इथे आपल्याला प्लेट्स करून घ्यायची आहे. आता ह्या प्लेट्स बघा छान इथे येत आहे. आणि ही जी प्लेट्स आहे ही अर्धा इंचवर प्लेट्स करून घ्यायची आहे. तर हा जो घेर आहे इथे तयार होणार आहे. तर ही जी साडी आहे ही पूर्ण वर्कची साडी आहे आणि ही सिंथेटिक साडी आहे. तर मस्त असा हा शरारा पॅटर्न ड्रेस याचा दिसणार आहे. तर इथे बघा छोट्या छोट्या अशा प्रकारे प्लेट्स करून घ्यायचे आहे. तर जर बघा तुमच्याकडे पण अशाच प्रकारे जर वर्कची साडी असेल तर तुम्हीसुद्धा हा जो शरारा पॅटर्न ड्रेस आहे अशा प्रकारे शिवू शकता. आणि ह्या ज्या शरारा पॅटर्नची कुर्ती आहे तर मी हे थोडी शॉर्ट शिवलेली आहे. आणि ते बघा, त्याला पण सुद्धा मी 2 मीटर अस्तर लावलेलं आहे आणि ज्याच्या बाह्या पण शॉर्ट केलेल्या आहे. तर इथे बघा, मी तुमच्यासोबत हा पॅन्टचाच व्हिडिओ इथे शेअर करत आहे. तर इथे बघा, हा आता इथे बाजूला ह्या प्लेट्स झालेल्या आहे. आता मस्त असा घेर तयार झालेला आहे. बघा, छान असा घेर तयार झालेला आहे आणि पूर्ण वर्कसुद्धा आलेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडचा घेर इथे तयार करून घ्यायचा आहे. तर हा बघा, हा जो दुसऱ्या साईडचा घेर आहे हा सुद्धा मी इथे तयार करून घेत आहे. तर यालासुद्धा अशाच प्रकारे प्लेट्स करून घ्यायचे आहे. म्हणजे पटकन असा हा ड्रेस इथे तयार होणार आहे. फक्त मी 1 तासात हा ड्रेस इथे शिवलेला आहे. तर इथे बघा, दुसऱ्या साईडचा पण घेर इथे तयार झालेला आहे. आता हे दोन्ही साईडचे घेर बघा, खालच्या साईडचा घेर इथे तयार झालेला आहे. आता वरची जी आपली पट्टी हे असते, हिप साईज असते, कंबरपट्टी, कंबर आणि इथे खालचा जो भाग आहे आपला हिपपर्यंत तो इथे बघा आम्ही कापून घेतलेला आहे. तर हा मी इथे टोटल 20 इंच कापलेला आहे. आणि बघा, आणि वर मी इथे 2 इंच एक्स्ट्रा
फोल्डिंगसाठी म्हणजे आपल्याला इलॅस्टिक लावायचं असते तर एक्स्ट्रा घेतलेला आहे. म्हणजे मी टोटल 22 इंचचा घेतलेला आहे. आता इथे बघा हे जे अस्तर आहे आणि मेन फॅब म्हणजे साडीचा जो कापड आहे तो आपल्याला पूर्ण इथे जॉईन करून घ्यायचा आहे. म्हणजे चारही भागाला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा इथे मी मधात थोडी इथे पट्टी आलेली आहे, कारण की बघा इथे थोडा मी इथे कापड कमी पडत होता म्हणून मी इथे मधोमध 2 भाग इथे जॉईन करून घेतलेले आहे. तर इथे आपल्याला अस्तर आणि बघा साडीचा जो कापड आहे त्याला व्यवस्थित इथे चारही भागाला शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून तो कापड आणि अस्तर एकमेकाला छान चिपकला जाईल आणि जॉईंट होणार आहे आणि इकडे तिकडे ते आपले घसरणार नाही. तर इथे व्यवस्थित इथे शिलाई करून घ्यायची आहे आणि जो एक्स्ट्रा जर कापड असेल जो कापड साडीचा असेल तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे इथे बघा पूर्ण राऊंडला इथे मी शिलाई करून घेते आणि ही जी राऊंडची शिलाई आपल्याला सरळ साईडनीच करून घ्यायची आहे. म्हणजे जो साडीचा कापड आहे त्या साईडनीच आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून बघा आपल्याला व्यवस्थित ते चारही भाग व्यवस्थित करता येणार आणि एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करून घेता येणार आहे. तर बघा इथे अशा प्रकारे मी इथे बघा शिलाई करून घेतलेली आहे. दुसऱ्या साईडचा भाग आपल्याला अशाच प्रकारे तयार करून घ्यायचा आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो मी इथे कट करून घेणार आहे. तर बघा आता दुसरा पण साईडचा भाग अशाच प्रकारे तयार करून घ्यायचा आहे. तर बघा आता हा जो दुसऱ्या साईडचा भाग आहे मी इथे तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला जो आपण घेर तयार केलेला आहे तो याला जॉईन करून घ्यायचा आहे. तर मी इथे बघा जी ही पासून इथे पट्टी घेतलेली आहे तिथून आपल्याला खालच्या साईडने बघा आधी एका साईडचा जो घेर आहे तो इथे जोडून घ्यायचा आहे आणि हे जे प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित यायला पाहिजे यासाठी इथे बघा बरोबर शिलाई करून घ्यायची आहे. आता बघा एका साईडचा आपला भाग इथे तयार झालेला आहे. तर बघा अशा प्रकारे बघा इथे छान एका साईडचा भाग तयार झालेला आहे. आता दुसऱ्या साईडचा पण भाग अशाच प्रकारे जॉईन करून घ्यायचा आहे. तर बघा पटकन असे हे शरारा पॅटर्नचं मी इथे पॅन्ट शिवत आहे आणि इथे हे बघा जी कटिंग आहे ती कटिंग मी इथे आधीच करून ठेवलेली होती, तर ती कटिंग मी तुमच्यासोबत शेअर करू शकलेली नाही आहे. तर बघा जी स्टिचिंग आहे तर ही जी कटिंग आहे शरारा पॅन्टची तर ती मी आधी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. तर जर तुम्ही तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता. त्यामध्ये मी शरारा पॅन्टची पूर्ण कटिंग इथे सांगितलेली आहे. तर तोच ड्रेस मी इथे एका कस्टमरचा शिवलेला होता. तर तशाच प्रकारे बघा दुसऱ्या कस्टमरनेसुद्धा ड्रेस तिथे शिवायला आणलेला आहे. तर आता हा जो ड्रेस आहे मला द्यायचा आहे म्हणून मी इथे तो शिवत आहे. तर इथे बघा मी आता बघा मधोमध इथे शिलाई करून घेत आहे. आपल्याला हे दोन्ही भाग जॉईन करून घ्यायचे आहे. तर इथे बघा दोन्ही भाग इथे जॉईन करून घेत आहे. आता हे दोन्ही भाग जॉईन झाल्यानंतर आपल्याला इथे बघा हे झाल्यानंतर बघा दोन्ही साईडचे भाग इथे जोडून घ्यायचे आहे. आता जोडल्यानंतर इथे बघा आपल्याला वरच्या कमरपट्टीला इलॅस्टिक लावायचं आहे. तर इथे जी ही शिलाई आहे ही बघा ही शीटची जी शिलाई आहे ती व्यवस्थित डबल करून घ्यायची आहे, जेणेकरून ते उसवणार नाही. आता इथे बघा इथे मी इथे नेफापट्टी लावलेली नाही, कारण की मी इथे हा जो घेर आहे हिची थोडी साईज जास्तच घेऊन घेतलेली आहे, म्हणून मी इथे ही नेफापट्टी लावलेली नाही. जर तुम्हाला जर नेफापट्टी पाहिजे असेल तर तुम्ही 4 ते 5 इंचची नेफापट्टी इथे लावू शकता. तर इथे बघा वरचा जो साईड आहे बघा मी इथे फोल्ड करून घेत आहे. बघा आता आपल्याला इथे 2 इंचवर हे फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर इलॅस्टिक त्यामध्ये ओवून घ्यायचं आहे. तर इथे बघा इथे हे जे फोल्ड आहे ते व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि ही 2 इंचवरच आपल्याला करायची आहे, जेणेकरून इलॅस्टिक हे माझं 2 इंच साईजचंच आहे किंवा 1.5 इंच साईजचं असेल तर 1.5 इंच साईजचं इलॅस्टिक इथे घ्यायचं आहे. तर मी इथे बघा ही जी पट्टी आहे 2 इंचची केलेली आहे आणि इथे 1.5 इंच साईजचं मी इथे इलॅस्टिक घेणार आहे. आणि ही जी कंबर आहे तर ही इथे 35 इंच साईजची 35 ते 34 इंच साईज कमरेचा इथे घ्यायचं आहे. तर मी इथे बघा तर बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे इथे हे फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथे थोडी आपल्याला शिलाई थोडे ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला ते इलॅस्टिक ओवता येणार आहे. तर इथे बघा ही कमरपट्टी इथे मी जोडून घेतलेली. आता बघा
आता इथे आपल्याला इलॅस्टिक घ्यायचं आहे, तर इथे 34 इंच साईजची कंबर आहे, तर मी इथे 28 ते 29 इंच साईजची इलॅस्टिक घेतलेलं आहे. तर आपल्याला 6 इंच ते 5 इंच आपल्याला इलॅस्टिक कमी घ्यायचं आहे. तर आता बघा ही इलॅस्टिक मी पिनने ओवून घेत आहे आणि व्यवस्थित आपल्याला पूर्ण साईडला ही इलॅस्टिक ओवून घ्यायचं आहे. आता ही जी इलॅस्टिक आहे मी 1.5 इंच साईजचं घेतलं असल्यामुळे बघा इथे थोडं इथे व्यवस्थित सरकत आहे. तर इथे बघा इलॅस्टिक हे लावून झालेलं आहे आणि मस्त इलॅस्टिक इथे मी हे करून घेतलेलं आहे आणि हे जॉईंट पण करून घेतलेलं आहे. जॉईंट झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित चारी साईडने व्यवस्थित इलॅस्टिक ते व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि इथे बघा छान इलॅस्टिक झालेलं आहे. आता जी शिलाई आपण ठेवलेली आहे करायची, ती शिलाई पण करून घ्यायची आहे आणि इथे बघा आता मधोमध आता आपल्याला इथे एक शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून इलॅस्टिक इकडे तिकडे जाणार नाही. तर इथे बघा मी पुन्हा इलॅस्टिक व्यवस्थित ॲडजस्ट करून घेत आहे आणि इथे बघा मधोमध आपल्याला इलॅस्टिक हे बनवून घ्यायचं आहे. मधोमध व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून इलॅस्टिक इकडे तिकडे जाणार नाही आणि फिनिशिंगसुद्धा छान दिसणार आहे. तर बघा मी अशा प्रकारे बघा ओढून ही इलॅस्टिक इथे बघा इथे मधोमध शिलाई करून घेत आहे. तर बघा ही जी शिलाई आहे व्यवस्थित झालेली आहे आणि इथे बघा इलॅस्टिकसुद्धा व्यवस्थित लावून झालेलं आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, जे आपण दोन्ही भाग जे पायाचे भाग आहे ते आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. तर इथे बघा अस्तर आणि मेन जे साडीचा कापड आहे तो आपल्याला व्यवस्थित चारही भाग व्यवस्थित पकडायचे आहे आणि चारही भाग एकाला एक जॉईन करून घ्यायचे आहे. तर मी इथे बघा मी इथे वेगवेगळे न करता मी इथे चारही भाग एका एक जॉईन करून घेणार आहे. तर बघा इथे मी आधी शीटपासून घेत आहे आणि इथे बरोबर व्यवस्थित चारही भाग पकडून घेत आहे आणि व्यवस्थित आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून ती इकडे तिकडे सरकणार नाही आणि व्यवस्थित ही शिलाई पण बसणार आहे. तर इथे बघा हे चारही भाग इथे घेत आहे आणि हा जो घेर आहे खालचा जो वरचा पूर्ण घेर असल्यामुळे मस्त असं हे इथे हे घेर इथे दिसत आहे. दुसऱ्या साईडला तशाच प्रकारे आपल्याला सीटपासून घ्यायचं आहे आणि खालच्या भागापर्यंत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि याला आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून ते उसवणार नाही. तर मैत्रिणींनो बघा अशा प्रकारे मी इथे हा शरारा पॅन्ट ड्रेस इथे तुमच्यासोबत पूर्ण इथे स्टिचिंग त्याची इथे कसा शिवला आहे तो तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर आता इथे हा जो पॅन्ट आहे हा इथे एका माझ्या कस्टमरचा हा पूर्ण ड्रेस आहे. तर हा मी इथे हे बघा अशा प्रकारे इथे शिवलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला कॉमेंट करून नक्की सांगाल. माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. यानंतर मी इथे बघा छान छान ब्लाऊजचे डिझाईन्सचे गळे आणि ब्लाऊज कसे शिवायचे, कटिंग आणि स्टिचिंग सर्व व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आणि बघा मस्त असं इथे हा पॅन्ट तयार झालेला आहे, शरारा पॅन्ट इथे तयार झालेला आहे. घेरसुद्धा छान आलेला आहे. तुम्हीसुद्धा तुमच्याकडे जर अशा प्रकारे वर्कची साडी असेल तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे शरारा पॅन्ट शिवू शकता. धन्यवाद.